जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने अमळनेर तालुक्यातील सावखेडा धावडा शिवारातील नदीपात्रात धडक कारवाई केली आहे. डिझेलच्या साठ्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी गेलेले महसूल आणि पोलिसांच्या पथकाला या ठिकाणच्या सर्व प्रकारच्या वाळू उपसा वाहतूक अवैध असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा केला आहे. डंपर, जेसीबी अशा वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाळू उपसा केला जात असल्याची देखील माहिती कारवाईनंतर समोर आली आहे. या कारवाईत 10 पोकल्या, 10 डंपर, 6 पाण्यातील बोटी आणि 10 ते 12 बॅरलमध्ये डिझेलचा साठा मिळून आला असून सर्व जप्त करण्यात आला आहे. वाळू उपसा करण्यासाठी तसेच वाहतुकीसाठी सर्व वाहन, बोटी व डिझेलचा साठा जप्त करण्यात आला असून या संदर्भातली माहिती आज दिनांक 28 मे रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना प्राप्त झाली असून जळगावचे जिल्हाधिकारी रोहन गुगे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. या प्रकरणामध्ये आम्हाला जशी माहिती प्राप्त झाली, आम्ही तात्काळ महसूलची टीम असेल आणि त्यासोबतच पोलिसांची टीम असेल ही तात्काळ पाठवण्यात आली आणि त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर वाळू उत्खनन होत असताना दिसून आलं आहे आणि त्यामध्ये जवळपास 10 पोकलेन, 10 डंपर आणि एक 5 ते 6 बोटी पण आढळून आलेल्या आहेत आणि 10 ते 12 बॅरल्स मध्ये डिझेल आढळून आलेलं आहे या सर्व मशिनरीसाठी चालवण्यासाठी. तर ते सर्व जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती पुढची कारवाई करण्यात येते. सर, हा जो ठेका आहे तो अवैध पद्धतीने त्या ठिकाणी उत्खनन सुरू होतं की काय सर, काय नेमकी माहिती आली आपल्याला? सद्यस्थितीत आपल्याला जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्याच्या बाजूलाच एक वैध ठेका दिलेला आहे आणि त्या ठेक्याच्या पेरिमीटरच्या बाहेर हे उत्खनन चालू असल्याबाबतची प्राथमिक माहिती आहे, परंतु त्याबाबतची जी आहे ते ऍक्च्युअल अहवाल आल्याच्या नंतर त्याच्या बाबतची माहिती क्लिअर होईल. या प्रकरणात काही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे? कारण अवैध उत्खनन होत असेल तर त्या प्रकरणात आपल्याकडून अधिकारी फिर्याद किंवा पोलिसात? हो, ती तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. कालच आपण पूर्ण जिल्ह्याची बैठक घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सर्व एसडीओ, तहसीलदार, पीआय, एसडीपीओ, आरटीओ विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी हे सर्व उपस्थित होते. सर्वांना संयुक्तिकरित्या कारवाई करण्याचे आपण ऑलरेडी टार्गेट्स देखील दिलेले आहेत. दर महिन्याला 20 कारवाई करण्याचे टार्गेट्स दिलेले आहेत आणि त्याची सुरुवात ह्या कारवायांनी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण महसूल विभागाच्या MLRC अंतर्गतच्या कायद्यामध्ये पण आपण कारवाई करणार आहोत. त्यासोबतच आपण पोलीस विभागाच्या सर्व कायद्यांअंतर्गत जे आहेत ते सर्व कलमांअंतर्गत कालच माहिती दिलेली आहे. त्यामध्ये FIR देखील करण्यात येईल आणि त्यासोबतच RTO विभागाची जी लायसन्स रद्द करण्याची कारवाई ती देखील करण्यात येईल आणि डिझेल साठ्याबाबतची जी पेट्रोलियम रूल्स अंतर्गत आणि एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट अंतर्गत जी कारवाई आहे ती देखील करण्यात येईल. सर, कोणाच्या माध्यमातून नेमकं केलं जात होतं, कोणचा प्रमुख, याची काही माहिती समोर आली का? सद्यस्थितीत प्राथमिक अहवालामध्ये अजून ही पूर्ण माहिती आपल्याला मिळालेली नाही. अजून टीम आपल्याकडे यायची आहे आणि तो अहवाल देखील यायचा आहे. सद्यस्थितीत दूरध्वनीद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे ही सर्व माहिती आता आम्ही देतो. सर, आपण पत्रकार परिषदेत बोलला होता की डिझेलचा साठा जर केला जाईल तर पुरवठा विभागाच्या अधिनियमानुसार त्या संदर्भात गुन्हा दाखल केला जाईल. तर हा पहिला गुन्हा असेल का जळगाव जिल्ह्यातला दाखल? त्याबाबत अजून अहवाल यायचा आहे. अहवाल आल्याच्या नंतर त्याची व्याप्ती काय आहे ते लक्षात घेऊन आपण तात्काळ त्याच्यावरती जी लीगल कारवाई आहे ती नक्की करण्यात येईल याबाबत आम्ही आश्वासन देतो.